मागच्या 2 सेशनमध्ये ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, मानव संसाधन व्यवस्थापन याच्यावरती बोलतो आपण. जसं मी आधी सांगितलं, मानव संसाधन व्यवस्थापन हे बऱ्यापैकी लेंथी आहे. त्याच्यात बरेच कॉम्पोनंट आहेत, बऱ्याच गोष्टी इंटरॅक्टिव्ह आहेत, बऱ्याच गोष्टी इन्क्लूड होतात. त्याच्यामुळे तिथे फंक्शन्स इन्क्लूड आहेत. म्हणजे कार्य आपण डिस्कस केलेली आहेत, चॅलेंजेस डिस्कस केलेले आहेत, म्हणजे आव्हानं आपण डिस्कस केली आहेत. आव्हानं करंट आणि फ्युचर, भविष्य काळाची आव्हानं ती डिस्कस केलेली आहेत. धोरणात्मक जे बदल केले जातात, कंपन्या जे बदल करतात किंवा मर्जर, एक्विजिशन, कोलॅबरेशन साठी येतात किंवा VRS इम्प्लिमेंट करतात. एखादी कंपनी बंद पडते, एखादी कंपनी सरप्लस एम्प्लॉईमुळे त्यांचं प्रॉडक्ट बदलते. या सगळ्या गोष्टींचे धोरणात्मक जेव्हा बदल केले जातात, या गोष्टी डिस्कस केल्या. आपण मागच्या सेशनमध्ये ह्युमन रिसोर्स नियंत्रण म्हणजे HR प्लॅनिंग बद्दल डिस्कस केलं, ज्याच्यामध्ये जॉब अनालिसिस आणि इव्हॅल्युएशन हा महत्वाचा पार्ट आपण डिस्कस केला. आपण बरेच MCQ, बरेच बहुपर्यायी प्रश्नांचा पण विचार केला. त्याचबरोबर आपण रिक्रुटमेंट सिलेक्शन म्हणजे निवड आणि भरती या गोष्टी, त्यांचे डिफरन्स काय आहे, कुठला निगेटिव्ह अस्पेक्ट आहे, कुठला पॉझिटिव्ह अस्पेक्ट आहे, याच्यावरती डिस्कशन केलंय. आज आपण एक खूप महत्वाचा पार्ट बघणार आहोत, जे आहे ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट. म्हणजे एखाद्या एम्प्लॉईचं रिक्रुटमेंट झालं, डिसाईड केलं कंपनीने, त्याचं सिलेक्शन झालं आणि सिलेक्शन झाल्यानंतर त्याला त्याच जॉब वरती दिल्यानंतर त्याचं पोटेन्शियल लक्षात आलं, त्याचा परफॉर्मन्स कमी असेल, त्याचा परफॉर्मन्स चांगला असेल, त्याचा परफॉर्मन्स ऍव्हरेज असेल, तर कुठल्या प्रकारचं ट्रेनिंग दिलं पाहिजे, ट्रेनिंग मॉड्यूल्स कशासाठी रिक्वायर आहे, त्या ट्रेनिंगचं इव्हॅल्युएशन कसं केलं जातं, ट्रेनिंगचा यूज कसा केला जातो, या सगळ्या गोष्टी आज आपण बघणार आहोत ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट मध्ये. आता लक्षात घेऊया, ट्रेनिंग म्हणजे काय? हे एक महत्वाचा पार्ट आहे. ट्रेनिंग फोकस ऑन इम्प्रूव्हिंग एम्प्लॉईज नॉलेज, स्किल अँड ॲबिलिटी. कुठल्याही कॅन्डिडेटला जेव्हा सिलेक्ट केलं जातं, तेव्हा त्याचं एज्युकेशन, त्याचे कॅन्डिडेटचं नॉलेज, स्किल, ॲबिलिटी, पण हे आणि अदर फॅक्टर KSAO जॉब डिस्क्रिप्शन मध्ये आणि जॉब स्पेसिफिकेशन मध्ये बघितलेलं होतं. हे डिसाईड करूनच त्या एम्प्लॉईला सिलेक्ट केलं जातं. पण त्याच प्रकारची ॲबिलिटी, त्याच प्रकारचं नॉलेज हे त्याला पुढच्या 4 वर्षासाठी, 5 वर्षासाठी उपयोगी पडणार आहे का नाही. जसे जसे चेंजेस होत जसे जशी जशी टेक्नॉलॉजी बदलत जाईल, जसे जसे पॅरामीटर बदलत जातील, अगदी प्रॉडक्टचं पॅकेजिंग जरी बदललं तरी सुद्धा काही फीचर्स बदलावे लागतात, काही चेंजेस करावे लागतात. रिक्वायर्ड चेंजेस जे आहे ते नॉलेज, स्किल आणि ॲबिलिटी थ्रू दिलं पाहिजे. मग ट्रेनिंग ही काय आहे? ट्रेनिंग ही प्रोसेस आहे. ही लॉंग टर्मची प्रोसेस आहे का शॉर्ट टर्मची प्रोसेस आहे, हे पण आपण डिस्कस करणार. ट्रेनिंग इज अ प्रोसेस ऑफ टीचिंग एम्प्लॉई द बेसिक स्किल दॅट नीड टू परफॉर्म इन देअर करंट जॉब इफेक्टिव्हली. एखादा एम्प्लॉई ॲव्हरेज असेल तर त्याचा परफॉर्मन्स वाढवण्यासाठी आपण कशा प्रकाराने काम केलं पाहिजे, कशा प्रकाराने त्याला हँडल केलं पाहिजे, जेणेकरून त्याचा परफॉर्मन्स वाढेल. आपण काल मागच्या सेशन मध्ये एक चार्ट बघितला होता, पोटेन्शियल ऑफ अ एम्प्लॉई आणि परफॉर्मन्स ऑफ अ एम्प्लॉई. जर एम्प्लॉईचा पोटेन्शियल हाय आहे, इथे पोटेन्शियल हाय आहे, 0 to 10 लेवल वरती बघितलं की 5ची रेंज आहे, इथे 10 आहे. पोटेन्शियल हाय आहे पण परफॉर्मन्स काही कारणामुळे कमी आहे, तर अशा एम्प्लॉईला काय केलं पाहिजे, अशा एम्प्लॉईला जर ट्रेनिंग दिलं, अपस्किलिंग केलं, तर तो एम्प्लॉई चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. किंवा त्या एम्प्लॉईचा जर जॉब चेंज केला, त्याला ट्रान्सफर केलं, त्याला हव्या त्या डिपार्टमेंट, सगळ्या एम्प्लॉईला हे देता येणं शक्य नाही, पण काही एम्प्लॉईला देता येणं शक्य आहे. तिथे ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंटचा पार्ट येतो. आता लक्षात घ्या, MCQ मध्ये क्वेश्चन येऊ शकतं, एज्युकेशन प्लस ट्रेनिंग इक्वल टू डेव्हलपमेंट असं म्हटलं जातं. का म्हटलं जातं? कारण डेव्हलपमेंट ही लॉंग टर्म एज्युकेशनल प्रोसेस आहे. एज्युकेशन म्हणजे बेसिक पॅरामीटर, बेसिक नॉलेज एखाद्या कॅन्डिडेटला, एम्प्लॉईला दिलेलं आहे. त्याच्यानंतर त्याला ट्रेन केलं त्या जॉबवरती. जसं आता एक्झाम्पल घ्या, ऑनलाईन सेशन आहे.
ऑनलाईन सेशनचं ट्रेनिंग रिक्वायर्ड असतात. कशा प्रकाराने बोलायचं, मॉड्यूल किती पाहिजे, व्हॉइस मॉड्युलेशन कशा पद्धतीने पाहिजे, कुठला अँगल परफेक्ट घेतलं जातं आणि मगच त्यातनं डेव्हलपमेंट होते. तसंच प्रत्येक ठिकाणी रिक्वायर असतं. जसं तुमचं आता बेसिक क्वालिफिकेशन आहे इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड, यू हॅव अ नॉलेज. ऍट द सेम टाइम जर मॅनेजरल पोझिशनचे ट्रेनिंग तुम्हाला मिळाले तर तुमचा परफॉर्मन्स वाढणार आहे. तुम्ही योग्य तो न्याय त्या जॉबसाठी देणार आहात. कारण कारण आपण एचआर प्लॅनिंगची मागच्या सेशनमध्ये डेफिनेशन बघितली होती, राईट पर्सन ऍट राईट जॉब ऍट राईट प्लेस. बरोबर आहे. जेव्हा आपण हा विचार करतो तेव्हा डेव्हलपमेंटसाठी ट्रेनिंग हे रिक्वायर्ड असतं. डेव्हलपमेंट काय आहे ते बघूया. डेव्हलपमेंट इज अ लॉंग टर्म प्रोसेस. तशी ट्रेनिंग शॉर्ट टर्म प्रोसेस असते. म्हणजे दिवसाचं ट्रेनिंग असेल, 2 दिवसाचं असेल, 3 दिवसाचं असेल किंवा बायफर्केट करून महिन्यातनं 4 वेळेला ट्रेनिंग दिलं जातं, 6 वेळेला दिलं जातं किंवा 6 महिने कंटिन्युअस ट्रेनिंग प्रत्येक सॅटरडेला, प्रत्येक वीकेंडला किंवा प्रत्येक एक ठरलेल्या महिन्यातनं एकदा ट्रेनिंग देऊन शार्पन केली जाते त्याचं नॉलेज त्या व्यक्तीचं आणि अशा प्रकाराने डेव्हलपमेंट अचीव्ह होते. Development is a long-term educational process concerned with the growth of the employee for future responsibility and role. जेव्हा आपण लीडच्या सेशनमध्ये सेशन प्लॅनिंग म्हटलं जातं. जर लीडर तयार करायचा आहे तर एम्प्लॉईचा परफॉर्मन्स बेस्ड आहे. तो एम्प्लॉई सगळ्यांना टीम मध्ये सामावून घेतो, छान पद्धतीने काम करतो. तिथे रिक्वायर्स द फ्युचर रिस्पॉन्सिबिलिटी आणि रोल. त्याला जर फ्युचर रोल डिसाईड करायचे, फ्युचर रोल असाइन करायचे आहे तर त्याला ट्रेनिंग देणं गरजेचं आहे. ट्रेनिंग देऊन त्याला त्याच्यात डेव्हलपमेंट करणं गरजेचं आहे. ट्रेनिंग एनहान्सेस द इफिशियन्सी ऑफ अ करंट वर्क while developing the prepare the individual for future challenges and career development. इथे करिअर ऍडव्हान्समेंट का गरजेचं आहे? त्या एम्प्लॉईचं जेव्हा प्रस्पेक्ट लक्षात घेतो, जॉब एनरिचमेंट केली जाते, एम्प्लॉई कॅन्डिडेट वरच्या पोझिशनला जातो, हा पर्सन ए आहे, हा पर्सन बी आहे. ऑब्विसली ची जॉब एनरिचमेंट केली जातं, एनरिच केला जातो जॉब. जर त्याचा वागा चांगला असेल तर त्याला मार्केटिंगचं एक्झाम्पल घेतलं तर आपण जॉब जॉब वाढवून देतो, एनरिच केला जातो, त्याचबरोबर होरिझॉन्टल ग्रोथ पण केली जाते. या पद्धतीने डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटी केल्या जातात. तर याचा यूज कुठे होतो ट्रेनिंगचा? पहिला पॉइंट आहे टू इम्प्रूव्ह परफॉर्मन्स. इंडिव्हिज्युअल एम्प्लॉईचा परफॉर्मन्स वाढण्यासाठी, त्याची इफिशियन्सी वाढवण्यासाठी. इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स वाढला की ऑब्विसली टीमचा परफॉर्मन्स वाढतो आणि ऑल टुगेदर ऑर्गनायझेशनचं परफॉर्मन्स वरती त्याचा पॉझिटिव्ह परिणाम होतो. म्हणून ट्रेनिंग देणं गरजेचं आहे. टू रेड्यूस एरर. लक्षात घ्या, एखाद्या कंपनीमध्ये वर्कर लेवलला एम्प्लॉई काम करतो आहे आणि वर्कर लेवलला काम करताना जर खूप सारे क्वालिटीचे रिजेक्शन येत असेल, परफॉर्मन्स चांगला आहे, त्याला जे 10 युनिट बनवायचे दिवसभरात तो कॅन्डिडेट 10 युनिट बनवतोय पण ते 5 रिजेक्ट होतात आहे. तर कंपनीवरती हा सरप्लस ताण पडणार आहे. हे रिजेक्शन अमाऊंट जी आहे, जो रिजेक्शन ऍटम होता, ही स्क्रॅप वरती मोठ्या प्रमाणावरती फरक पडणार. म्हणून क्वालिटी ऑफ वर्क हे रिक्वायर्ड आहे. म्हणून टू मिनिमाइज द मिस्टेक, रेड्यूस द एरर, या गोष्टी गरजेच्या आहेत. पुढचं आहे इन्क्रीजिंग जॉब सॅटिस्फॅक्शन. जेव्हा एखादा एम्प्लॉई काम करतो त्या एम्प्लॉईला सॅटिस्फॅक्शन मिळणं पण गरजेचं आहे. जर रिजेक्शन जास्त असतील, त्याला दरवेळी हे त्याच्या बरोबरच्या सहकाऱ्यांबरोबर ऐकून घ्यावं लागत असेल की रिजेक्शन जास्त आहे, तेव्हा सॅटिस्फॅक्शन त्याचं कमी होणार आणि एम्प्लॉईची इफिशियन्सी अजून कमी होणार, त्याचं मोराल कमी होणार आणि हे वाढवण्यासाठी कुठेतरी जाऊन ट्रेनिंग गरजेचं आहे. पुढचा पॉइंट आहे सपोर्ट ऑर्गनायझेशन. जेव्हा कुठलीही ऑर्गनायझेशन असते, ऑर्गनायझेशनला चांगलं बनण्यासाठी जसं आपण लक्षात घेतलं की ह्युमन बिंग हे लिव्हिंग रिसोर्सेस आहे आणि एम्प्लॉईच्या स्किल्स वरती फार मोठ्या प्रमाणावरती वर्कफोर्स वरती ऑर्गनायझेशनची डेव्हलपमेंट अवलंबून असते. तिथे ट्रेनिंग रिक्वायर्ड असतं आणि कंपन्या खूप मोठ्या प्रमाणात ऍडव्हर्टाइजमेंट वरती कॉस्ट यूज करतात, त्याचबरोबर ट्रेनिंग वरती
यूज करतात, कारण त्यांचे इंटरनल एम्प्लॉयला ट्रेन केल्यानंतर त्यांना प्रमोशन देणं, एनलार्ज करणं, जॉब रोटेशन करणं, या सगळ्या गोष्टी पॉसिबल होतात आणि त्याच्याने ऑर्गनायझेशनची ग्रोथ होते. पुढचं आहे, इट हेल्प इन करिअर ऍडव्हान्समेंट. हायर रिस्पॉन्सिबिलिटी जशा एम्प्लॉयला दिल्या जातात, आता आपण बघितलं, जर हायर रिस्पॉन्सिबिलिटी पर्सन ए मूव्ह होतोय या लॅडर वरनं मॅनेजरल पोझिशन, ज्युनियर मॅनेजर वरनं मॅनेजरल पोझिशनला, हायर पोझिशनला जसं जसं जातो आहे तसं जसं करिअर ऍडव्हान्समेंट होत आहे आणि त्याचबरोबर एम्प्लॉयचं रिटेन्शन हे इझिली पॉसिबल होतं. लक्षात घ्या, फक्त पर किंवा सॅलरीसाठी कुठलाही एम्प्लॉई काम करत नाही. जर तो सॅटिस्फाईड असेल, जर तो योग्य न्याय त्याच्या जॉबला देऊ शकत असेल, जर तो स्वतः पीसफुल असेल, वर्क लाईफ बॅलन्स अचीव करू शकत असेल, जर त्याचं मेंटल फटीग नसेल, त्याला मेंटल कुठलेही टेन्शन नसेल, कारण जॉबमध्ये तो रिलॅक्स असेल, म्हणजे काम करतोय पण ऍट द सेम टाइम एन्झायटी वाढत नाही, तेव्हा एम्प्लॉईचं रिटेन्शन हे इझिली पॉसिबल. हे सगळे पॉइंट्स आहेत ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट बद्दल. पुढच्या पार्टकडे वळूया, ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंटचे टाइप्स कुठले आहेत ट्रेनिंगचे. लक्षात घेऊया, ट्रेनिंगचे 3 महत्वाचे टाइप्स आहेत. ऑन द जॉब ट्रेनिंग, दुसरं आहे ऑफ द जॉब ट्रेनिंग आणि तिसरं डेव्हलपमेंटल मेथड. खूप महत्वाचा पार्ट आहे. जेव्हाही कुठल्याही कंपनीमध्ये ट्रेनिंग दिलं जातं, बिझनेसमध्ये ट्रेनिंग दिलं जातं, तर या कॉम्पोनंटचा विचार केला जातो. ऑन द जॉब ट्रेनिंग म्हणजे सर्वसाधारणपणे जे डिरेक्टली मॅन अँड मशीनशी रिलेटेड असतं, दोन्ही कॉम्पोनंट यूज केले जातात. तेव्हा प्रॅक्टिकल एक्सपोजर जेव्हा जास्त असतं तेव्हा ऑन द जॉब ट्रेनिंग कन्सिडर केलं जातं. ऑन द जॉब ट्रेनिंगचे सब टाइप्स आहेत 4 प्रकारचे. पहिलं आहे जॉब रोटेशन, दुसरं आहे कोचिंग, तिसरं आहे अप्रेंटिसशिप आणि इंटर्नशिप. आता इंटर्नशिप हे काही प्रोफेशन साठी यूज केलं जातं. जसं डॉक्टर्ससाठी इंटर्नशिप हा शब्द वापरला जातो. अप्रेंटिसशिप हा अप्रेंटिसशिप ऍक्ट थ्रू येतो. बऱ्यापैकी टेक्निकल नॉलेज तिथे दिलं जातं. इव्हन प्रोफेशनल कोर्सेस जे सीए कोर्सेस आहेत किंवा ऍडव्होकेट असतात, त्यांना एक आर्टिकलशिप संपवावी लागते. पण प्रॅक्टिकल एक्सपोजर त्यांना गरजेचं असतं. बीएड जे करतात, त्या डिप्लोमा करतात, ज्या बीएड करतात त्या टीचर्स साठी सुद्धा ट्रेनिंग, जे पाठ घेणं जे म्हटलं जातं ते गरजेचं असतं. म्हणून टेम्पररी इन द ऑर्गनायझेशन टू गेट द प्रॅक्टिकल नॉलेज. वेगवेगळ्या प्रोफेशनल कोर्सेस साठी इंटर्नशिप वापरली जाते. त्याचबरोबर अप्रेंटिसशिप हा शब्द वापरला जातो. ट्रेनिंग लर्न स्पेसिफिक स्किल, त्यांना नॉलेज आहे, त्यांना एक्सपिरियन्स मिळण्यासाठी या सगळ्या गोष्टी गरजेच्या असतात. तिथे टेक्निकल ट्रेड वापरले जातात. First 2 points are very important. That is job rotation. Employees are moving between different job. आता लक्षात घ्या, एखाद्या कंपनीमध्ये त्यांचे 3 प्रकारचे प्रॉडक्ट आहेत. प्रॉडक्ट ए, प्रॉडक्ट बी आणि प्रॉडक्ट सी. सीझनल रिक्वायरमेंट सी ची खूप जास्त वाढलेली आहे. तर जर एम्प्लॉईज ट्रेन असतील तर ए वरती काम करणाऱ्या 500 एम्प्लॉई पैकी 100 एम्प्लॉईला त्यांना शिफ्ट करता येतं फॉर सीझनल रिक्वायरमेंट, से फॉर 15 days, 20 days, 30 days, 1 महिन्यासाठी त्यांना शिफ्ट करता येतं, जेणेकरून प्रॉडक्ट सी ची जर डिमांड वाढलेली आहे मार्केटमध्ये तर ते प्रॉडक्ट त्यांना फुलफिल करता येतं. कंपनीला अशा वेळेला बाहेरनं रिक्रूट करावं लागत नाही. एम्प्लॉईज आर ट्रेन. लक्षात घ्या, या 500 पैकी फक्त 100च एम्प्लॉई ट्रेंड आहेत आणि सगळे 100 एम्प्लॉई तिथे वापरले जाणार आहे. पण ऍट द सेम टाइम प्रॉडक्ट ए 400 लोकांवरती व्यवस्थित चालू शकतं आणि त्याचं प्रोडक्शन पण थांबलेलं नाही. म्हणजे कंपनीला कुठलीही अननेसेसरी कॉस्ट बेअर करावी लागणार नाहीये. शांतपणे कंपनी 100 प्लस एम्प्लॉई, आधीचे त्यांचे एम्प्लॉई आणि ऍडिशनल एम्प्लॉई वापरून काम करू शकते. जॉब रोटेशनचा फायदा होतो, मल्टीटास्किंग केलं जातं, एम्प्लॉईजला रोटेट केलं जातं आणि या एम्प्लॉईला फायदा होतो, त्यांचं मोटिवेशन वाढतं, मोराल वाढतं. ऍट द सेम टाइम कंपनी त्यांचा परफॉर्मन्स बेस्ड कॅल्क्युलेशन करू शकते. त्यांच्या परफॉर्मन्स अप्रेझल मध्ये हा पॉइंट नक्कीच ऍड होतो. कोचिंग हा एक महत्वाचा पार्ट आहे. एक्सपिरियन्स एम्प्लॉई आणि सुपरवायझर जे असतात ते कोचिंग देतात, 1-to-1 गायडन्स. जिथे ही पोझिशन्स आहेत किंवा एखादं काम आहे
ज्या टेक्निकल एस्पेक्ट्स जरी असला तरी सुद्धा तिथे प्रचंड मोठ्या प्रमाणात काम करावं लागतंय त्यांना. तिथे सुपरवायझरचा सतत इन्फ्लुअन्स असणं गरजेचं आहे. म्हणून वन टू वन गायडन्स रिक्वायर्ड. पुढच्या पार्टकडे वळूया. ऑफ द जॉब ट्रेनिंग. आता फक्त ऑन द जॉब ट्रेनिंग देऊनच कंपनीला अचिव्हमेंट करता येतं का? नाही, असं नाही. ऑफ द जॉब ट्रेनिंग हे इक्वली इम्पॉर्टंट आहे. हे कुठे कंडक्ट केलं जातं? रेग्युलर वर्क एन्व्हायरमेंटच्या पलीकडे, म्हणजे क्लासरूम मध्ये, वर्कशॉप मध्ये. आता जसं आपण ऑनलाईन सेशन घेतो आहोत, या थ्रू सुद्धा कंडक्ट केलं जाऊ शकतं. त्यातले पार्ट आहे लेक्चर. आपण लेक्चर सिरीज घेत आहोत. बोधनिधी या संस्थेमार्फत आपण ऑनलाईन सेशन्स घेतो आहोत. ते रिक्वायर आहे. एमपीएससी एक्झाम कंडक्ट करणार आहे. ती एक्झाम आहे भारतीय औद्योगिक संस्थेमध्ये काही पदं भरायची आहेत. त्यांना मॅनेजमेंटचं नॉलेज असणं गरजेचं आहे. तुमचा पेपर 70% पेपर जवळजवळ 12 कॉम्पोनंट 14 कॉम्पोनंट तुमच्या ह्याच्यात 14 कॉम्पोनंट सॉरी 14 मॉड्यूल्स हे मॅनेजमेंटशी रिलेटेड आहे. म्हणून पण सेमी लेक्चर सिरीज थ्रू हे ऑनलाईन हे आपण ट्रेनिंग देत आहोत. आता सिम्युलेशन असेल, सिम्युलेशन मध्ये काय होतं, रिअल लाईफ सिच्युएशन्स दिल्या जातात आणि रिअल लाईफ सिच्युएशन नुसार अंडरस्टँडिंग केलं जातं आणि एम्प्लॉयला लर्निंगची कन्सेप्ट मिळते. रोल प्ले ऍक्टिव्हिटी आणि केस स्टडी. रोल प्ले ही ऍक्टिव्हिटी बऱ्याच वेळेला ट्रेनिंग मध्ये दिली जाते. एखादा वन डे ट्रेनिंग असेल, 2 डे ट्रेनिंग असेल, तर तिथे तुम्हाला कम्युनिकेशन साठी, डिसिजन मेकिंग साठी, इंटरपर्सनल स्किल्स साठी रोल प्ले ऍक्टिव्हिटी दिल्या जातात. इंटरचेंज केले जातात. म्हणजे मॅनेजर आणि वर्करचा रोल असेल तर तो फ्लिप केला जातो, किंवा दोन वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे मॅनेजर, एक फायनान्स आणि प्रोडक्शनचा आहे, एक मटेरियलचा आहे आणि एक प्रोडक्शनचा आहे. मटेरियल मॅनेजरला काय डिफिकल्टी फेस होतात, ही प्रोडक्शन मॅनेजरला लक्षात आलं पाहिजे. प्रोडक्शन मॅनेजरलाही लक्षात आलं पाहिजे की मटेरियल मॅनेजरला कुठल्या प्रकारचे डिफिकल्टी. या सगळ्या गोष्टी इथे वर्क रिलेटेड सेमिनार मध्ये रोल प्लेने, रोल फ्लिप करून, रोल असाइन करून डिस्कस केल्या जातात. शेवटचा पार्ट आहे ऑफ द जॉब ट्रेनिंग मधला केस स्टडी. खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि अनालिटिकल थिंकिंग स्किल हे डेव्हलप करण्यासाठी प्रत्येक पर्सनची कॅपॅसिटी असते. एका पद्धतीने विचार करण्याची कॅपॅसिटी असते. काही वेळेला आउट ऑफ द बॉक्स जाऊन विचार करावा लागतो. म्हणजे जर तुमचे थिंकिंग कॅपॅसिटी ही रिलेटेड 1, 2, 3, 4 असेल आणि वन ऑफ अ सडन कंपनीमध्ये एखादा प्रॉब्लेम आला, बिझनेसशी रिलेटेड प्रॉब्लेम आला, तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी दरवेळी कुठल्या एक्सपर्ट पर्सनला बोलवण्याच्या अगोदर काही विचार करावा लागतो. ही प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ॲबिलिटी, अनालिटिकल थिंकिंग या केस स्टडी मार्फत सोडवली जाऊ शकते. कारण केस स्टडीनी धोका होऊ शकतो की मेथड तयार होते. तुमच्या वेळेला केस स्टडी कसा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला होता या पद्धतीनेच मी 1, 2, 3, 4 जाईल. नॉट नेसेसरी. केस स्टडी ही मेथड 1, 2, 3, 4च्या बियॉन्ड जाण्यासाठी किंवा एखादी स्टेप स्किप करण्यासाठी 1, 3, 4, 5 जाण्यासाठी यूज केली जाते. तिसरा पार्ट आहे डेव्हलपमेंटल मेथड. टाइप्स ऑफ ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट मध्ये पहिली बघितली आपण ऑन द जॉब, दुसरी आहे ऑफ द जॉब. थ्री मेन कॉम्पोनंट. पहिली ऑन द जॉब, दुसरी ऑफ द जॉब आणि तिसरी आहे डेव्हलपमेंटल मेथड. डेव्हलपमेंटल मेथड ही 3 पद्धतीने केली जाते. मेंटॉरिंग, मॅनेजमेंट गेम्स आणि सेन्सिटिव्हिटी ट्रेनिंग. इथे लक्षात घ्या, जेव्हाही एखादा एक्सपर्ट, एक्सटर्नल पर्सन किंवा ट्रेनर येतो, तो मेंटॉरिंग करतो, डिस्कशन करतो. तुम्हाला काही नॉलेज त्याच्याकडनं दिलं जातं, काही स्किल्स, काही टिप्स त्याच्याकडनं दिल्या जातात आणि त्यानुसार मेंटॉरिंग केलं जातं. हे मेंटॉरिंग हे नेहमी एक्सपिरियन्स पर्सन कडनं केलं जातं. आता एक्सपिरियन्स पर्सन आउटसाइडर असेल किंवा विदिन अ कंपनी असेल. काही वेळेला हेट्रोजिनियस ग्रुप तयार केला जातो काही स्पेसिफिक प्रॉब्लेम सोडवण्यासाठी. बिझनेसमध्ये आलेला अचानक प्रॉब्लेम. एखादी कार मॅन्युफॅक्चर करणारी कंपनी आहे आणि तिथे मेंटॉरशिप केली जाते की त्यांना विनाकारण वेळ लागतो आहे. त्यांचा एक स्पेसिफिक टाइम आहे. से फॉर मॅन्युफॅक्चरिंग पर्टिक्युलर युनिट त्यांना 5 तास लागतात. तो रिड्यूस करण्यासाठी त्यांना कुठेतरी जाऊन तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. प्रॉब्लेम सॉल्व्हिंग साठी वेगवेगळ्या प्रकारचे ते कॉम्पोनंट वापरतात. तिथे मेंटॉरिंग,
म्हणजे गाईड दिला जातो आणि लेस एक्सपिरियन्स पर्सन त्याच्या अंडर काम करून त्या पद्धतीचं ट्रेनिंग घेतात, त्या पद्धतीने काम करतात. पुढचं आहे मॅनेजमेंट गेम. वेगवेगळ्या प्रकारचे मॅनेजमेंट गेम घेऊन प्रॉब्लेम सॉल्व्हिंग असेल, इंटर रिलेशनशिप असेल किंवा कन्सिडरिंग द पॅरामीटर असेल, SWOT अनालिसिस असेल, स्वतःचे काही वीकनेस असेल, स्वतःचे लॅक्युना असेल, हे सगळं डिसाईड करण्यासाठी मॅनेजमेंट गेम घेतले जातं. पुढचं आहे सेन्सिटिव्हिटी ट्रेनिंग, ही ग्रुप ट्रेनिंग. ही ग्रुपमध्ये मेथड असेस केली जाते प्रत्येक एम्प्लॉईला सेल्फ अवेअरनेस येण्यासाठी, अंडरस्टँडिंगसाठी. कारण काय होतं, मनुष्य जसा जसा वाढत जातो, वयाने वाढत जातं, एक्सपिरियन्सने वाढत जातो, त्याचं नॉलेज वाढत जातं, पण त्याचे थिंकिंग खूप रिस्ट्रिक्ट होतात. तर ते वाईडन करण्यासाठी, वेगळ्या प्रकारचा विचार करण्यासाठी किंवा काही वेळेला मेंटल फटिग कमी करण्यासाठी सेन्सिटिव्हिटी ट्रेनिंग खूप गरजेचं असतं आणि यांनी इंटरपर्सनल रिलेशनशिप खूप मोठ्या प्रमाणावर सुधारते, इगो कमी होण्यासाठी फायदा होतो आणि या सगळ्या कॉम्पोनंटचा यूज पद्धतशीरपणे करून डेव्हलपमेंट केली जाते कुठल्याही एम्प्लॉईची. ओके. आता महत्वाचा आस्पेक्ट लक्षात ठेवा, इव्हॅल्युएशन ऑफ अ ट्रेनिंग. नुसतंच ट्रेनिंग देऊन थांबायचं का? ट्रेनिंग दिल्यानंतर जेव्हा आपण जॉब अनालिसिस परत येतंय, जॉब डिस्क्रिप्शन केलं, त्याच्यानंतर जॉब इव्हॅल्युएशन साठी त्याचा उपयोग केला, आपण मागच्या सेशन मध्ये बघितलं. अनालिसिस आणि डिस्क्रिप्शन केल्यानंतर जॉब इव्हॅल्युएट केला. जॉब इव्हॅल्युएट केल्यानंतर एखाद्या पर्सनला त्या जॉबवरती पर्सनने त्या पोझिशनला बसवलं. से फॉर मार्केटिंगचा पर्सन आहे, मार्केटिंगच्या पर्सनला जॉब दिला आपण मार्केटिंग मॅनेजर म्हणून. तो एम्प्लॉई काम करायला लागला आपल्याकडे. त्या एम्प्लॉईनी काम केलं आपल्याकडे 1 इयर, त्याचा परफॉर्मन्स छान आहे म्हणून आपण त्याला स्टार दिलं. पण कुठेतरी जाऊन त्याला परत शार्पनिंग करण्यासाठी काही गोष्टी रिक्वायर असतात. या शार्पनिंग केल्यानंतर त्याचा फीडबॅक आला एम्प्लॉईला की हे ट्रेनिंग मला एवढं वर्थ नाही वाटत. मला अजून वेगळ्या प्रकारचे कॉम्पोनंट स्वतःहून तोच एम्प्लॉईज म्हणतो की मला वेगळ्या प्रकारचे कॉम्पोनंट तुम्ही शिकवू शकला तर चांगलं होईल. म्हणून त्याचा इफेक्टिव्हनेस मेजर करायचा ट्रेनिंगचा, फ्युचर प्रोग्रामसाठी वापरायचा, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट ROI खूप महत्वाचं आहे, आयडेंटिफाय द ट्रेनिंग नीड्स आणि इन्शुअर अकाउंटेबिलिटी. हा एम्प्लॉई स्वतःहून सांगतो आहे मला वेगळ्या प्रकारचं ट्रेनिंग द्या जेणेकरून हा प्रॉब्लेम, एक स्पेसिफिक प्रॉब्लेम मी फेस करतो ड्युरिंग माय वर्क शेड्यूल, तर तो मला सॉल्व्ह करता येईल. जर हे सॉल्व्ह करण्यासाठी त्याला वेगळ्या प्रकारचं ट्रेनिंग हवंय, म्हणजे हे ट्रेनिंगचे जे कॉम्पोनंट आहे ते ट्रेनिंग सफिशियंट नाही, त्याला वेगळ्या प्रकारचा आस्पेक्ट देण्यासाठी इफेक्टिव्हनेस मेजर केला पाहिजे, म्हणजे त्याचा परफॉर्मन्स चेक केला पाहिजे. पूर्वीचा त्याचा परफॉर्मन्स स्टार होता, कारण त्याच्यामध्ये स्टार मध्ये काही ऍडिशन झाली, कमी झालेलं आहे किंवा तो ट्रेनिंग प्रोग्राम तेवढा इफेक्टिव्ह नाहीये. फक्त एका एम्प्लॉई कडनं घेणार नाही, एक ग्रुप कडनं घेणार आहे आणि नंतर असेस केलं जाणार आहे. फ्युचर प्रोग्राम इम्प्लिमेंट होऊ शकणार आहेत का, त्या ट्रेनिंगचा यूज होणार आहे का, नाहीतर ट्रेनिंग बदललं पाहिजे, वेगळ्या प्रकारचं ट्रेनिंग दिलं पाहिजे. सॉरी. त्याचबरोबर ROI, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटचा पण विचार झाला पाहिजे. म्हणजे आपण ट्रेनिंगसाठी काय कॉस्ट बेअर करतोय. जर आपण एम्प्लॉईला 2 दिवसासाठी स्पेअर करतो आहे, 2 डेज साठी स्पेअर करतो आहे, तर ते किती उपयोगी आहे या सगळ्या गोष्टी इथे विचारात घेतल्या जातात. आता हे सगळं कशा पद्धतीनुसार केलं जातं हे समजून घ्या. मेथड्स ऑफ इव्हॅल्युएशन. पहिलं आहे ऑब्झर्वेशन मेथड. ऑब्झर्वेशन मेथड, एम्प्लॉई ऑब्झर्व करायचा, एम्प्लॉईचा परफॉर्मन्स, त्याचं बिहेवियर बदललंय का. एखादा एम्प्लॉई खूप इन्झायटी असेल, खूप पेपर असेल, जर त्याला बिहेवियर मॉनिटर केलं, त्याला त्या प्रकारचं ट्रेनिंग दिलं, मेंटोरिंग पण देणार, ट्रेनिंग नुसतं देऊन उपयोगी नाही, जेव्हा त्याच्याशी डिस्कस केलं जातं, मेंटोरिंग केलं जातं, तेव्हा एम्प्लॉईचा बिहेवियर आणि परफॉर्मन्स हा मेजर केला जातो. त्याचबरोबर क्वेश्चनर मेथड, एम्प्लॉईला एक फीडबॅक दिला जातो की तुम्ही ट्रेनर बद्दल फीडबॅक द्या. ऍट द सेम टाइम ट्रेनिंग प्रोग्राम कसा होता,
फूड कसं होतं, ॲम्बियन्स कसा होता, तुम्हाला खरंच इफेक्टिव्ह यूज झाला का? तुमच्यात काही इम्प्रूव्हमेंट होणार आहे का? या सगळ्या गोष्टी इथे डिस्कस केल्या जातात. त्यांचं ओपिनियन जे ट्रेनी आहे, त्यांचं ओपिनियन घेतलं जातं. ॲट द सेम टाईम ट्रेनरचं ओपिनियन घेतलं जातं आणि किती उपयोगी आहे हा ट्रेनिंग प्रोग्राम, त्याच्यात काही बदल करणं गरजेचं आहे का? या सगळ्या गोष्टी इथे कन्सिडर केल्या जातात. पुढे आहे इंटरव्ह्यू. वन टू वन डिस्कशन किंवा ग्रुप डिस्कशन केलं जातं आणि डिसाईड केलं जातं खरंच ट्रेनीला अंडरस्टँडिंग झालंय का, यूज झालेलं आहे. पुढचं आहे टेस्ट और असेसमेंट. रिटन किंवा प्रॅक्टिकल टेस्ट ही कन्सिडर केली जाते नॉलेज स्किल साठी. खरंच त्या एम्प्लॉईचं जसं परीक्षा पद्धती आहे आपली, की एखादं सेमिस्टर वाईज पॅटर्न असतो, सेमिस्टर झाल्यानंतर एक्झाम घेतली जाते. म्हणजे त्या कॅन्डिडेटनी काही लर्निंग केलेलं आहे का, त्याला काही डेव्हलपमेंट झाली आहे का, त्याला काही अंडरस्टँडिंग झालेलं आहे का, हे सगळे पॅरामीटर चेक केले जातात. सेम वेने ट्रेनिंग मध्ये पण केले जातात. पुढचं आहे परफॉर्मन्स अप्रेझल. एम्प्लॉईचा परफॉर्मन्स. परफॉर्मन्स हा दोन प्रकाराने मेजर केला जातो. क्वालिटी वाईज वाढलाय का आणि रिजेक्शन तेवढंच राहिलंय का, किंवा प्रोडक्शन वाढ तेवढंच राहिलेलं आहे पण क्वालिटी वाईज इम्प्रूव्हमेंट झाली आहे का. दोन्ही पद्धतीने क्वालिटी आणि क्वांटिटी या दोन्ही पद्धतीने वर्कर्सचा मेजर केला जाऊ शकतो परफॉर्मन्स. पण ऍट द सेम टाइम मॅनेजरल लेवल एम्प्लॉईचा पण परफॉर्मन्स आफ्टर ट्रेनिंग प्रोग्राम टाइम टू टाइम, म्हणजे इमिजिएटली आफ्टर ट्रेनिंग प्रोग्राम आणि त्याच्यानंतर 2 महिन्यांनी 6 महिन्यांनी कंटिन्युअस मॉनिटर केला जातो आणि त्याचा काही इफेक्ट आहे का, यूज झालेला आहे का, या गोष्टी कन्सिडर केल्या जातात. आता एमसीक्यू मध्ये क्वेश्चन येऊ शकतो. ट्रेनिंग इव्हॅल्युएशन मेजर हाऊ वेल ट्रेनिंग प्रोग्राम मेड द intended outcome in terms of learning behavior and result. या प्रकारचे क्वेश्चन एमसीक्यू मध्ये येऊ शकतात. त्याचबरोबर मेथड्स, जिथे आरओआय रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट हा कन्सिडर कशासाठी केला जातो, हा इव्हॅल्युएशनचा क्रायटेरिया असू शकतो का नाही, अशा प्रकारचाही क्वेश्चन येऊ शकतो. मेथड्स ऑफ इव्हॅल्युएशन मध्ये इंटरव्ह्यू मेथड का वापरली जाते, किंवा ऑब्झर्वेशन मेथड का वापरली जाते, किंवा कॉम्बिनेशन ऑब्झर्वेशन आणि इंटरव्ह्यू या दोघांचं कॉम्बिनेशन कशा पद्धतीने वापरलं जातं, काही क्वेश्चन येऊ शकतो. खूप महत्वाच्या कॉम्पोनंट कडे वळूया आपण. ट्रेनिंग इव्हॅल्युएशन जेव्हा केलं जातं तेव्हा दोन पद्धती खूप मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात. पहिली आहे आरओआय मॉडेल आणि दुसरी आहे ट्रिक पॅट्रिक 4 लेव्हल मॉडेल. ट्रिक पॅट्रिक 4 लेव्हल मॉडेल ही मोस्ट वाईडली एक्सेप्टेड. म्हणजे कुठल्याही प्रकारचा ट्रेनिंग असेल, कुठल्याही प्रकारचा जॉब असेल, तर या पद्धतीने त्या ट्रेनिंगचा इफेक्टिव्हनेस कॅल्क्युलेट केला जातो. ही एक डायग्रॅम आहे ट्रिक पॅट्रिक मॉडेलची. 4 लेव्हल दिसत असतील तुम्हाला याच्यामध्ये. रिएक्शन, लर्निंग, बिहेवियर, रिझल्ट. लक्षात ठेवा BLR2. काही कन्सेप्ट जे आहे, थिरॉटिकल पेपर हा मॅनेजमेंटचा जो आहे त्याच्यामध्ये तुम्ही छोट्या अब्रिव्हिएशन शॉर्ट फॉर्म तयार करू शकता आणि त्याच्यानी लक्षात राहील. पण लक्षात घ्या BLR2 हे लक्षात राहणं सोपं आहे, पण हा सिक्वेन्स नाहीये. नेहमी एमसीक्यू ला सिक्वेन्स विचारला जातो. लेव्हल 1 काय, लेव्हल 2 काय, लेव्हल 3 काय किंवा 4 काय. सोपं लक्षात ठेवा. इमिजिएट रिएक्शन काय. ट्रेनिंग प्रोग्राम झाल्यानंतर मला खूप मोटिवेशन आलं, किंवा एखाद्याचं स्पीच ऐकल्यानंतर एकदम हरवून झाल्यासारखं होतं. तर पुस्तक वाचल्यानंतर होतं. इमिजिएट रिएक्शन काय आहे, ते मोराल डाऊन झालेलं आहे, कमी झालेलं आहे, वाढलेलं आहे किंवा स्थिर आहे. नंतर लर्निंग काय झालेलं आहे, म्हणजे पहिलं आर्मी चालू होतं आणि आर्मी शेवट होतं. लक्षात घ्या. मध्ये आहे लर्निंग RLBR. असं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल तुम्ही. आर म्हणजे रिएक्शन, एल म्हणजे लर्निंग, बी म्हणजे बिहेवियर आणि आर म्हणजे रिझल्ट, आउटपुट. ओके. लर्निंग मध्ये काय चेंजेस झालेले आहे, खरंच लर्निंग झालंय का, किंवा अनलर्निंग पण एक वाढ असतं. काही वेळेला काही गोष्टी सोडून देणं, काही गोष्टी एक्झॉस्ट करणं, एक्झॉस्ट झालेला पर्सन असतं, काही गोष्टी सोडून देणं, काही गोष्टी पुढे जाणं गरजेचं असतं. तिथे लर्निंग एक वाढ असतं. त्याच्यानंतर बिहेवियरल चेंजेस काही झालेले आहेत का, इगो कमी झालेला आहे का, ते पर्सनचं एक एक्झाम्पल देते.
किंवा तो पर्सन छान जेल व्हायला लागलेला आहे, त्याला स्वतःचा अंडरस्टँडिंग सेल्फ अवेअरनेस झालेला आहे, ते पण बिहेव्हिअरल चेंज मधनं मॉनिटर करता येतं. आता लक्षात घ्या, मागच्या स्लाइड मध्ये आपण डिस्कस केलेलं होतं की बिहेवियर ऑब्झर्वेशन थ्रू बिहेवियर हे लक्षात येतं. क्वेश्चनरी टू इमिजिएट रिएक्शन फीडबॅक घेता येतो पहिल्या लेवलचा. इंटरव्ह्यू थ्रू तुमचं लर्निंग पण लक्षात येतं, रिएक्शन लक्षात येते, बिहेवियर लक्षात येतं इंटरव्ह्यू करून. काही टेस्ट असतात असेसमेंट, त्याच्यानुसार पण लक्षात येतं. ओके, सो पहिले क्रिकबॅट्रिक 4 लेवल मॉडेल आपण घेत होतो. रिएक्शन सॅटिस्फॅक्शन सर्वे जेव्हा कंडक्ट केला जातो तेव्हा तिथे पार्टिसिपंट फील अबाउट रिएक्शन सॅटिस्फॅक्शन की सॅटिस्फाईड आहेत का ट्रेनर बद्दल, ट्रेनिंग प्रोग्राम बद्दल, त्याच्या सिलेक्शन बद्दल, सगळ्याच गोष्टी. पुढचं आहे लर्निंग, त्यांचं नॉलेज वाढलंय का, स्किल वाढलंय का, या सगळ्या गोष्टी लर्निंग डिस्कस केल्या जातात. ही लेवल आहे 2. लक्षात घ्या, एमसीक्यू मध्ये क्वेश्चन येणारे लेवल 1 काय आहे, लेवल 3 काय आहे, लेवल 2 काय आहे, लेवल 4 काय आहे. पहिल्यांदा आहे रिएक्शन, नंतर लर्निंग, मग बिहेवियर आणि रिझल्ट. पुढचं आहे बिहेवियर, दॅट इज अ 3rd लेवल, आणि चौथं आहे रिझल्ट. पुढची आहे रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. आपण ट्रेनिंग प्रोग्राम साठी किती पैसा वापरला आहे, किती कॉस्ट वापरलेले, आउटपुट काय आहे. या 4 स्टेप्स फार महत्वाच्या आहे ट्रेनिंग इव्हॅल्युएशन मध्ये. पहिल्यांदा ट्रेनिंग ऑब्जेक्टिव्ह डिसाइड केलेले पाहिजे. ट्रेनिंग नीड आयडेंटिफिकेशन म्हणतो, TNI, ट्रेनिंग नीड आयडेंटिफिकेशन. नंतर इव्हॅल्युएशन ऑफ क्रायटेरिया आणि लेवल, त्यांचा क्रायटेरिया डिसाइड केला जातो. मग टेस्ट केली जाते, ऑब्झर्वेशन फीडबॅक घेतला जातो, ऍक्च्युअल कंडक्शन होतं, आणि मग ऑब्झर्वेशन फीडबॅक घेतला जातो. मग अनालाइज केलं जातं, कम्पेअर केलं जातं. म्हणजे आपण एक्सपेरिमेंट करण्यापूर्वी आणि एक्सपेरिमेंट झाल्यानंतर, प्री आणि पोस्ट, तसंच ट्रेनिंग प्रोग्राम झाल्यानंतर त्या मनुष्याचं आउटपुट वाढलंय का, क्वालिटी वाईज, क्वांटिटी वाईज, त्याच्या रिएक्शन बदलल्या आहेत का, तो त्या पद्धतीने काम करतोय का, या सगळ्या गोष्टी मॉनिटर केल्या जातात. आणि मग फाइंडिंग रिपोर्ट बनवला जातो आणि रेकमेंड केलं जातं, आणि त्याचनुसार वर्क होतं की हा ट्रेनिंग प्रोग्राम किती इफेक्टिव्ह आहे. हा ट्रेनिंगचा एक कॉम्पोनंट होता, ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट ह्युमन रिसोर्स प्लॅनिंग मधला. तर आपण एमसीक्यू म्हणजे बहुपर्यायी प्रश्न बघणार आहोत. आता आपण क्वेश्चन नंबर पासून चालू करूया. ट्रेनिंग पहिला क्वेश्चन आहे. ट्रेनिंग इज अ प्रायमरली कन्सर्न विथ, 4 ऑप्शन आहे, फ्युचर रोल, करंट जॉब परफॉर्मन्स, एम्प्लॉई बेनिफिट आणि कॉम्पन्सेशन. हिंट आहे ट्रेनिंग फोकस ऑन प्रोव्हाइडिंग एम्प्लॉय विथ स्किल नॉलेज नीड टू परफॉर्म देअर करंट जॉब इफेक्टिव्हली. म्हणून बेस्ट पॉसिबल पर्याय करंट जॉब परफॉर्मन्स. परत लक्षात घ्या, ट्रेनिंग इज प्रायमरली कन्सर्न विथ. फ्युचर रोल लक्षात येतो का, हो येतो, पण पहिल्यांदा कन्सर्न विथ करंट जॉब परफॉर्मन्स. एम्प्लॉईचा बेनिफिट होतो का, हो, त्यांचं फ्युचर रोल असाइन होतो का, हो, आणि कॉम्पन्सेशन वाढणारे का, हो, सगळेच पर्याय बरोबर. ट्रेनिंग प्रायमरी कशासाठी बेस असतं, करंट जॉब परफॉर्मन्स साठी बेस असतं. म्हणून ऑप्शन्स 2 वेळेला वाचा. जेव्हा बहुपर्यायी प्रश्न असतो तेव्हा असं वाटतं सगळेच कॉम्पोनंट बरोबर आहे, मग सगळ्या पर्यायांना टिक मार्क करायचं का, नाही, बेस्ट पॉसिबल जो पर्याय असतो. म्हणून क्वेश्चन आणि आन्सर म्हणजे ऑप्शन्स जे दिलेले असतात, पर्याय जे दिले असतात, ते परत वाचा. पुढचा क्वेश्चन घेऊया. डेव्हलपमेंट फोकस मेनली ऑन डेव्हलपमेंट कशाचे आपण बघितलं. डेव्हलपमेंट ही लॉंग टर्म प्रोसेस आहे, ट्रेनिंग ही शॉर्ट टर्म प्रोसेस आहे. पहिलं आहे इम्प्रूव्हिंग टेक्निकल स्किल, दुसरं आहे प्रिपेअरिंग एम्प्लॉईज फॉर फ्युचर रोल, तिसरा ऑप्शन आहे सी सुपरवायझरिंग एम्प्लॉय, आणि डी ऑप्शन आहे फॉर रिवॉर्डिंग एम्प्लॉय. डेव्हलपमेंट ही ब्रॉड कन्सेप्ट आहे. एज्युकेशन प्लस ट्रेनिंग इक्वल्स टू डेव्हलपमेंट. डेव्हलपमेंट इज ब्रॉडर दॅन ट्रेनिंग, सो इट एम एम प्रिपेअरिंग द एम्प्लॉय फॉर फ्युचर रिस्पॉन्सिबिलिटी. लक्षात घ्या. सो इम्प्रूव्हिंग टेक्नॉलॉजी अँड ऑर्गनायझेशनली.
प्रिपेअरिंग एम्प्लॉईज फॉर फ्युचर. सो ऑप्शन बी हा बेस्ट पर्याय आहे. पुढचं क्वेश्चन घेऊया. विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ ऑन द जॉब ट्रेनिंग. पण बघितलं ट्रेनिंगचे दोन पार्ट होते, ऑन द जॉब ट्रेनिंग आणि ऑफ द जॉब ट्रेनिंग, आणि तिसरा पार्ट होता डेव्हलपमेंट. ओके. ऑन द जॉब ट्रेनिंग मध्ये कुठले कुठले कॉम्पोनंट येत होते? लेक्चर, रोल प्ले, अप्रेंटिसशिप आणि केस स्टडी. लेक्चर, रोल प्ले आणि केस स्टडी हे तिन्ही ऑफ द जॉब मेथड होते. पुढे एकदा परत बघूया लागेल तर. ऑन द जॉब ट्रेनिंग मध्ये, सो सॉरी, ऑन द जॉब ट्रेनिंग मध्ये जॉब रोटेशन, कोचिंग, अप्रेंटिसशिप आणि इंटर्नशिप आलं होतं. आणि ऑफ द जॉब मध्ये लेक्चर, सेमिनार, सिम्युलेशन, रोल प्ले आणि केस स्टडी. त्यांनी ऑप्शन दिले होते लेक्चर, रोल प्ले आणि केस स्टडी. हे ऑन द जॉबचं होतं का? नाही. अप्रेंटिसशिप हे फक्त ऑन द जॉबचं होतं. तिथे तोच क्वेश्चन विचारला गेलेला होता. परत आपण आपल्या क्वेश्चन कडे वळूया म्हणजे लक्षात येईल. क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोइंग इज अ एक्झाम्पल ऑफ ऑन द जॉब ट्रेनिंग. किंवा ऑन द जॉब ट्रेनिंग मध्ये त्यांनी विचारलेलं आहे रोल प्ले. सो अप्रेंटिसशिप इज अ फॉर्म ऑफ ऑन द जॉब ट्रेनिंग, जिथे स्किल दिलं जातं, गायडन्स दिला जातो. लेक्चर, रोल प्ले, केस स्टडी हे टिपिकल ऑफ द जॉब आहे. पुढचा क्वेश्चन जो आहे विच ऑफ दीज इज नॉट ऑफ द जॉब. जेव्हाही परत एकदा सांगते निगेटिव्ह क्वेश्चन्स असतात किंवा नोट क्वेश्चन असतात तेव्हा पर्याय महत्वाचा, क्वेश्चन महत्वाचा. नॉट ऑफ द जॉब ट्रेनिंग मेथड म्हणजे इथे काय बघायचं की ऑफ द जॉब ट्रेनिंग मेथड कुठले कुठले आहेत. आता आपण वरती जसं घेतलं होतं ऑफ द जॉब ट्रेनिंग कुठले आहेत लक्षात घ्या. सिम्युलेशन हे ऑफ द जॉब आहे, लेक्चर हे ऑफ द जॉब आहे, सेमिनार हे ऑफ द जॉब. इथे लेक्चर घेतलं, रोल प्ले हे ऑफ द जॉब आहे, केस स्टडी हे ऑफ द जॉब. नॉट ऑफ द जॉब उरला कुठला ऑप्शन? जॉब रोटेशन. लक्षात घ्या जॉब रोटेशन म्हणजे एम्प्लॉई एका जॉबवरनं दुसऱ्या जॉबवर जातो. आपण एक्झाम्पल घेतलं होतं 3 प्रकारचे प्रॉडक्ट आहेत ए बी सी, आणि एम्प्लॉईज तिथे वेगळ्या पद्धतीने जातात. मी परत एकदा राईट आन्सर खाली टिक मार्क करून ठेवते. ऑन द जॉब ट्रेनिंग, नॉट ऑफ द जॉब ट्रेनिंग. बरोबर आहे. पुढे जाऊया या स्लाइड वरचा शेवटचा क्वेश्चन. Which of these the main objective of training and development is to increase employee salary. Of course, employee salary वाढते. ऑर्गनायझेशनल इफेक्टिव्हनेस. एम्प्लॉईची सॅलरी वाढवण्यासाठी कंपनी ट्रेनिंग प्रोग्राम अरेंज करत नाही. इंडिव्हिज्युअल कॉम्पोनंट नाही, ग्रुप ऍक्टिव्हिटी. म्हणून पर्याय बरोबर आहे इम्प्रूव्ह ऑर्गनायझेशनल इफेक्टिव्हनेस. पुढचं आहे रिप्लेसिंग ओल्ड एम्प्लॉय. ओल्ड एम्प्लॉय काढून टाकण्यासाठी वेगळे पॅरामीटर्स आहेत. रिड्यूस कम्युनिकेशन, कम्युनिकेशन कमी करणं हा कधीच ऍस्पेक्ट असू शकत नाही. उलट कम्युनिकेशन वाढवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे ट्रेनिंग प्रोग्राम घेतले जातात. पुढच्या क्वेश्चन कडे वळूया. विच मेथड अलाउ एम्प्लॉय टू लर्न बाय ऑब्झर्विंग सिनियर और एक्सपर्ट. कुठल्या प्रकारच्या ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये सिनियर बरोबर त्यांचं डिस्कशन होतं, सिनियरला ऑब्झर्व करायला होता. फॉर एक्झाम्पल मार्केटिंग कसं केलं पाहिजे, काय बोलायला पाहिजे, किती बोलायला पाहिजे, किती नाही बोलायला पाहिजे, हे ऑब्झर्वेशन मधून खूप जास्त शिकतात. तिथे पर्याय येतो, इथे हे पाहिजे. तर कोचिंग बेस्ट पॉसिबल पर्याय. उरलेले आहे लेक्चर, केस स्टडी आणि रोल प्ले. रोल प्लेनी येणार नाहीये पण ऑब्झर्वेशन मेथडनी आणि कोचिंगनी खूप मोठ्या प्रमाणात येणार आहे, म्हणून हा बेस्ट पर्याय आहे. पुढचं आहे सेन्सिटिव्हिटी ट्रेनिंग, पण हा डेव्हलपमेंट मधला तिसरा पार्ट होता, सब टाईप होता. सेन्सिटिव्हिटी ट्रेनिंग टी ग्रुप एम्स टू इम्प्रूव्ह टेक्निकल नॉलेज, इंटरपर्सनल स्किल, फंक्शनल स्किल. तर यामध्ये त्यांचा फायनान्शियल परफॉर्मन्स आणि फिजिकल एबिलिटी ही कधीही इम्प्रूव्ह होत नाही. टेक्निकल नॉलेज होतं का? त्या ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये अवेअरनेस हा वाढवला जातो आणि इंटरपर्सनल स्किल आणि बिहेवियर हे वाढवण्यासाठी टीम ग्रुप ट्रेनिंग वापरला जातो. तो पर्याय बरोबर आहे. पुढचा आहे डेव्हलपमेंट इज जनरली अप्लिकेबल टू वर्कर्स ओनली. तसं आहे का? वर्कर्स साठीच फक्त वापरलं जातं का सुपरवायझर साठी वापरलं जातं, मॅनेजरल प्रोफेशन साठी वापरलं जातं का टेक्निकल स्टाफ साठी वापरलं जातं? तर हिंट इथे दिलेली आहे की डेव्हलपमेंट ऍक्टिव्हिटी ही मॅनेजर्स आणि प्रोफेशनल साठी वापरली जाते.
म्हणून पर्याय सी हा परफेक्ट आहे. पुढचा क्वेश्चन आहे, द सिस्टमॅटिक प्रोसेस ऑफ इम्प्रूव्हिंग एम्प्लॉईज कॅपेबिलिटी. कशा प्रकारे रिक्रुटमेंट असते, ट्रेनिंग असते, अप्रेझल असतं, मोटिवेशन असतं. ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंटने एम्प्लॉईज सोपा होता हा क्वेश्चन रिलेटिव्हली. सिस्टमॅटिक प्रोसेस आहे. रिक्रुटमेंटने फक्त रिक्रूट केला जातो. अप्रेझलने रँकिंग लावलं जातं की मी कुठे स्टँड होतो, माझ्यापेक्षा कोण जास्त चांगलं परफॉर्मन्स दिला आहे, कोणाचा माझ्यापेक्षा कमी आहे, कोणाचा माझ्या बरोबरीने आहे, आणि मोटिवेशन दिलं जातं का नाही. पुढचं आहे, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू अबाउट ट्रेनिंग. ट्रेनिंग कुठली स्टेटमेंट ट्रू आहे हे बघूया. ट्रेनिंग ही शॉर्ट टर्म प्रोसेस आहे का? बरोबर आहे. इट फोकस ऑन पर्सनल ग्रोथ साठी नसते. इंडिव्हिज्युअल पर्सनला कधी ट्रेनिंग दिलं जातं, मेंटोरिंग इंडिव्हिज्युअल पर्सनला दिलं जाईल. इट इज नॉट रिलेटेड विथ प्रोडक्टिव्हिटी. डेफिनेटली ट्रेनिंग हे रिलेटिव्हिटी प्रोडक्टिव्हिटीची कन्सर्न आहे. आणि शेवटचा पर्याय आहे, इट इज मेंट फॉर टॉप मॅनेजमेंट ओनली. असं काहीच नाही. वर्कर लेवल, लोअर मॅनेजमेंट टू टॉप मॅनेजमेंट सगळ्यांना ट्रेनिंग दिलं जातं. ट्रेनिंगचे कॉम्पोनंट वेगळे असू शकतात, ट्रेनिंगचे फीचर्स वेगळे असतात, एस्पेक्ट वेगळे असू शकतात. म्हणून पर्याय, which of the following statement is true? It focus it I'm very sorry, it is a short term process. हे आन्सर सगळ्यात बरोबर. पुढे जाऊया. द मेन पर्पज ऑफ ट्रेनिंग इव्हॅल्युएशन. आता ट्रेनिंग इव्हॅल्युएशनचं मेन पर्पज काय आहे? टू रिक्रूट न्यू एम्प्लॉय, नक्कीच नाहीये. मेजर इफेक्टिव्हनेस ट्रेनिंग प्रोग्रामचा इफेक्टिव्हनेस केला जातो. डिटरमाइन सॅलरी, कंडक्ट परफॉर्मन्स करायचं. बेस्ट ऑप्शन इज मेजर द इफेक्टिव्हनेस. ट्रेनिंग किती इफेक्टिव्ह आहे, याच पद्धतीचं ट्रेनिंग द्यायचं का, त्याचा रेट ROI किती आहे, कशा पद्धतीने इम्प्लिमेंट केलं. See, there is always you can develop yourself, you can stretch yourself. म्हणून इफेक्टिव्हनेस वाढवण्यासाठी केलं जातं. पुढचं आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ मेथड ऑफ ट्रेनिंग इव्हॅल्युएशन. कुठली मेथड नाहीये ट्रेनिंग इव्हॅल्युएशनची? ऑब्झर्वेशन, फीडबॅक फॉर्म, जॉब अनालिसिस आणि परफॉर्मन्स अप्रेझल. जॉब अनालिसिस इज यूज फॉर डिझायनिंग द जॉब, बरोबर आहे. And recruitment selection not as a method directly related. Recruitment and selection is not a method directly evaluating completed training session. मग कुठली मेथड नाहीये? जॉब अनालिसिस फीडबॅक फॉर्मनी घेतला जातो का? ट्रेनिंगचा कोर्स घेतला जातो. ऑब्झर्वेशननी घेतला जातो. परफॉर्मन्स अप्रेझलनी घेतला जातो. जर परफॉर्मन्स चांगला झाला एम्प्लॉईचा तर डेफिनेटली क्वालिटी, क्वांटिटी, बिहेवियर या सगळ्या गोष्टी चांगल्या होणार आहेत. म्हणून जॉब अनालिसिस पर्याय सी इज द राईट आन्सर. पुढे जाऊया. इन ट्रिक मॉडेल, जसं मी सांगितलं होतं, 4 लेव्हल आहे. पहिली लेव्हल काय आहे आठवती आहे तुमचं? रिएक्शन, त्याच्यानंतर लर्निंग, मग बिहेवियर अँड रिझल्ट. पहिला आर आणि शेवटचा आर लक्षात ठेवा. मेजर चेंज इन द एम्प्लॉईज बिहेवियर, तर ती कुठल्या प्रकारचं बिहेवियर मध्ये होतं? लेव्हल 3 मध्ये होतं बिहेवियर मेजर होतं. पहिलं आहे रिएक्शन, मग लर्निंग, मग बिहेवियर थर्ड लेव्हलला. आता पहिल्या लेव्हलचा क्वेश्चन येऊ शकतो, चौथ्या लेव्हलचा MCQ येऊ शकतो. तर ROI will evaluate training in terms of ROI हा शॉर्ट फॉर्म आहे, रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. म्हणजे फायनान्शियल टर्म वापरले म्हणून बेस्ट पॉसिबल पर्याय फायनान्शियल रिटर्न कम्पेअर टू द कॉस्ट. पहिला पर्याय एम्प्लॉई सॅटिस्फॅक्शन हा नक्कीच बरोबर नाहीये. पुढचा आहे लर्निंग इफेक्टिव्हनेस, हाही नाहीये. आणि चौथा आहे रिएक्शन ऑफ पार्टिसिपंट हाही पर्याय बरोबर नाही. ROI इज रिलेटेड विथ रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट, म्हणजे कॉस्ट किती यूज केलेली आहे आणि कॉस्ट किती मिळालेली, किती फायदा झालेला आहे, एम्प्लॉईचा परफॉर्मन्स वाढलाय का, याच्यावरती हा फायनान्शियल टर्म वरती आहे. लास्ट क्वेश्चन फॉर दिस पर्टिक्युलर साइड, फीडबॅक अँड रिएक्शन सर्वे आर अ पार्ट ऑफ विच लेवल ऑफ प्रिक्वेक्टिव मॉडेल. फीडबॅक अँड रिएक्शन लक्षात घ्या, आपण 4 प्रकारचे वापरले होते, फीडबॅक आणि रिएक्शन. फीडबॅक जेव्हा एम्प्लॉईचा ट्रेनिंग प्रोग्राम संपतो तेव्हा त्याची इमिजिएट फीडबॅक काय आहे, रिएक्शन काय आहे, तर पहिलं आहे त्याचं. म्हणून ऑप्शन डी इज अ राईट आन्सर. हाऊ पार्टिसिपंट फेल्ट अबाउट दॅट पर्टिक्युलर ट्रेनिंग प्रोग्राम, त्यांचं सॅटिस्फॅक्शन असेल, त्यांचा रेलिव्हन्स असेल, या सगळ्या गोष्टी इथे डिस्कस केल्या जातात. सेकंड लास्ट स्लाइड मध्ये आपण वळतो आहोत.
पण बरेच क्वेश्चन एमसीक्यू घेतो, म्हणजे अंडरस्टँडिंग लेवलला चांगलं होईल. तुम्ही गो थ्रू करा पीपीटी, म्हणजे तुम्हाला फायदा होईल. विच मेथड इन्व्हॉल्व टेस्टिंग एम्प्लॉईज परफॉर्मन्स बिफोर अँड आफ्टर ट्रेनिंग प्रोग्राम. खरंच त्या पद्धतीने केला जातो का? मेथड मध्ये केला जातो प्री टेस्ट क्वेश्चनरी आहे, प्री पोस्ट परफॉर्मन्स अप्रेझल, इंटरव्ह्यू आणि ग्रुप डिस्कशन. सो साधा क्वेश्चन प्री पोस्ट परफॉर्मन्स अप्रेझलनी केला जातो. इंटरव्ह्यू आणि ग्रुप डिस्कशन इथे घेतलं जात नाही. ग्रुपमध्ये विचारलं तर सगळे ग्रुपमध्ये हो ला हो म्हणणार किंवा नाही ला नाही म्हणणार. या प्रकारची मेथड होत नाही. ऑप्शन बी इज द राईट ऑप्शन. नेक्स्ट क्वेश्चन आहे, रिटन टेस्ट कंडक्टेड आफ्टर ट्रेनिंग मेथड विच लेवल. जर रिटन टेस्ट कंडक्ट केली तर त्याचा उपयोग कुठे होतो? रिएक्शन, लर्निंग, बिहेवियर, रिझल्ट. जेव्हा एखादी टेस्ट कंडक्ट केली जाते तेव्हा टेस्ट नुसार एमसीक्यू, आता जशी टेस्ट कंडक्ट होती आहे जेव्हा एमसीक्यू पर्याय असतो तेव्हा नॉलेज आणि स्किल अक्वायर, डिफायनिंग द लर्निंग. लर्निंग कुठल्या स्टेजला आलेलं आहे? 2 नंबरच्या स्टेजला आलेलं आहे. क्रिकपॅट्रिक मॉडेल मध्ये ट्रेनिंग प्रोग्राम इव्हॅल्युएशन मध्ये. आता इथे विचारलेले लास्ट स्टेप ऑफ ट्रेनिंग इव्हॅल्युएशन प्रोसेस. क्रिकपॅट्रिक मॉडेलशी रिलेटेड क्वेश्चन नाहीये, हा लक्षात घ्या. इथे हा ट्रेनिंग इव्हॅल्युएशनच्या प्रोसेसची 1, 2, 3, 4. पहिला ऑप्शन आहे कलेक्टिंग फीडबॅक, दुसरा आहे रिपोर्टिंग रिझल्ट अँड रेकमेंडेशन, तिसरा आहे कंडक्टिंग इंटरव्ह्यू, चौथा आहे सेटिंग ट्रेनिंग फीडबॅक. आता इथे लक्षात घ्या, कम्युनिकेटिंग द फाइंडिंग अँड ऍडव्हर्टाइजमेंट फ्युचर ऍक्शन. ऑल डेटा इज कलेक्टेड, म्हणजे कलेक्शन ऑफ अ फीडबॅक अँड कम्युनिकेटिंग द फाइंडिंग. म्हणजे पहिला ऑप्शन हा बरोबर इथे पर्याय आहे. 46 क्वेश्चन वरती वेळ. विच ऑफ द फॉलोइंग इज अ फर्स्ट लेवल ऑफ क्रिक पॅटर्न मॉडेल. लर्निंग ही होती, लक्षात येत असेल की आरनी स्टार्ट होतं, आरनी संपतं. पहिलं आर हे आहे रिएक्शन बद्दल. ऑप्शन त्यांनी दिले लर्निंग, बिहेवियर, रिएक्शन अँड रिझल्ट. दोन्ही सारखे वाटतं. हा रिएक्शन सी पर्याय इज द राईट ऑप्शन. Last question for this particular slide is evaluating whether training is increased productivity related with level. Options are learning, then next is reaction, third is behavior, fourth is result. आता इव्हॅल्युएटिंग अ ट्रेनिंग फॉर इन्क्रीज प्रोडक्टिव्हिटी. प्रोडक्टिव्हिटी कशाशी रिलेटेड आहे? रिझल्टशी रिलेटेड आहे. क्वालिटी इम्प्रूव्ह झाली, इथे क्वेश्चन वेगळं असतं. क्वालिटी किंवा क्वांटिटी कुठलंही ऑप्शन असतं तर तो लेवल 4 रिझल्टशी रिलेटेड असतं. म्हणून ऑप्शन देणार आहोत ऑप्शन डी, रिझल्ट इज द राईट. ओके, पण 47 क्वेश्चन पर्यंत आलेलो आहोत. म्हणजे एमसीक्यू 47 आपण आतापर्यंत घेतलेले आहेत. आपण स्टार्ट केलेली होती